सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे। हर्ष गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे। बाबू जिथे ओपन करण्याकरता ऑरेंज कॅप आपल्याला त्याच्या डोक्यामध्ये पाहायला मिळते। हर्ष पाटीलने इथे विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली तर अनुज पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे हर्ष करता। पंचांकडनं ऑफिशियल इशारा आलाय, मॅचला सुरुवात होती। हर्ष आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाबू जी ऑरेंज कलरची कॅप आपण त्याच्या डोक्यामध्ये पाहताय, जी सर्वाधिक धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहे त्याच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळते ती ऑरेंज कॅप सध्या त्याच्या डोक्यावर आहे। सर्वाधिक धावा या स्पर्धेतल्या आतापर्यंत त्याच्या नावावर आहेत आणि त्या आणखी मोठ्या स्वरूपानं पुढे याव्यात याकरता तो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या मॅच मध्ये आपल्या धावसंख्येला आणखी मोठा बळकट करण्याचा प्रयत्न असेल त्याच्याकडनं। चांगला बॉल तिथे हर्षकडनं फलंदाजाला बीट करत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला। निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला। अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ जी खूप महत्वाची आहे। हर्षचा हा बॉल जर आपण पाहिला तर त्यानं गुडलिन स्पॉटच्या परिसराचा वापर केला आणि तिथनं बॉलला विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला, यश मिळालं त्यामध्ये। यावेळेस फटका हवेमध्ये आहे मात्र तेवढंच प्रॉपर कनेक्शन नाही आहे, त्यामुळे 0 या धावसंख्येवर माघारी परतावं लागेल। बाबूच्या विकेटचं पतन, एक मोठी विकेट आली आहे, तो तंबूच्या आसरला परतत असताना पाहायला मिळेल। विकेटचं पतन, खेळाडू बाद। जिथे तिथे एकच थँक्यू। महत्वाची विकेट, पहिली विकेट संपादित केली आहे। ज्या बाबूकडनं खूप साऱ्या अपेक्षा होत्या त्याला 0 या धावसंख्येवर माघारी परतवलंय। महत्वाची विकेट हर्ष न इथे नावावर केली आहे। हर्ष जर आपण पाहिलं तर एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू ज्यानं आपली प्रतिभा जरूर दाखवली या स्पर्धेच्या माध्यमातून। क्वालिफायच्या रेस पासून जरी दूर असले तरी काही नवीन उभरते सितारे ज्यांचा परफॉर्म निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून उल्लेखनीय राहिलाय। निहिर पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय। हर्ष पाटीलच्या विपक्षामध्ये तो खेळत असताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। शुभम आहे, आतापर्यंत चांगल्या इनिंग त्यानंही साकारल्यात। जे काही विजय या टीमनं नोंदवलेत त्या प्रत्येक विजयामध्ये शुभम असेल, बाबू असेल, निहिर असेल यांचा समावेश आहे आणि ते खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत। हर्ष पाटील त्यांच्या विरोधामध्ये आपली गुणवत्ता दाखवतोय। आपल्या गोलंदाजी मधले जे सुप्त कलागुण आहेत, जे व्हेरिएशन्स आहेत ते इथे मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय। अमित पाटीलचा थोडासा कानमंत्र किंवा जे काही एक्सपिरियन्स त्याच्याकडे आहे तो त्याच्याबरोबर शेअर करतोय। क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी व्यूहरचना किंवा थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय। जो खेळाडू शॉर्ट फाईन लेग मध्ये होता त्याला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान आणलंय, त्याची जागा तिथे बदललेली आपल्याला पाहायला मिळाली आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग सुद्धा घेतलाय। चांगला बॉल, अगेन एक चांगला चेंडू गुडलिन स्पॉटवरनं उडवला, विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला। निर्धावच्या स्वरूपाने इथे चेंडू गॅदर होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या टप्प्यावर चेंडू डिलिव्हर करताना हर्ष पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। समोर निहार पाटील जो फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय, मात्र त्याच्या विरोधातला पहिला बॉल हा अगदी दर्जेदारतेनं तिथे हर्ष पाटीलने हाताळला, तोच हर्ष। यावेळेस ऑन साइडला मोठ्या फटक्याकरता जायचं होतं। मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, जोपर्यंत बॉलवर येईल बॉलला उचलून रिटर्न करेल एक सिंगल ती इथे धावफलकावर जोडली जाईल। 6 ओव्हरची मॅच आहे, ज्यातलं पहिलं षटक जे प्रगतीपथावर आहे आणि या पहिल्या ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं तर 4 बॉल नंतर 1-1 अशी स्थिती आहे। पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नाणेफेक जिंकून यंगस्टर टेंबोडे या गुणतालिकेमध्ये वरच्या क्रमांकावर आहेत आणि चांगला खेळ राहिला।
5 मॅचेस प्रत्येकाच्या वाट्याला, ज्यामधल्या 4 मॅचेस मला वाटते यंगस्टर टेंबुडी ज्यांनी विजयी संपादित केलाय. हर्ष आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल, चांगला चेंडू, अपील आणि बोट आकाशाकडे. माघारी जावं लागेल बॅटरला. शुभम पाटीलच्या पारीचा अंत केलाय. महत्वाचे पहिले 2 खेळाडू ज्यांना माघारी परतवलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. हर्ष पाटीलनं अगदी कमालीचं, बेमिसाल, अप्रतिम असं प्रदर्शन त्याच्याकडनं आपण पाहतोय. बघा रिप्लेमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा दाखवलं जात आहे पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन, आणि तिथे जर आपण पाहिलं तर क्लिअर प्लंप तो आपल्याला पाहायला मिळाला. विकेट मिळाली, खेळाडू बाद. पहिल्या ओव्हरचा खेळ हे बघा. हर्षचा तो बॉल तुम्हाला पुन्हा एकदा शो केला जातोय. अगदी क्लिअर प्लम. पंच विरेल नायर यांच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता तिथे, आणि त्यामुळे त्यांचं बोट आकाशाकडे गेलं. विकेट इथे मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 विकेट, 1 धाव, 5 बॉलचा खेळ. अगदीच रंगतदार आणि दर्जेदार तिनं गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे हर्ष पाटील कडनं. तोच हर्ष आपल्या षटकातील शेवटचा बॉल समोर गार्गेश जो फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया कशा पद्धतीने खेळ इथे गार्गेश कडनं केला जाईल. कुठल्या टप्प्यावर चेंडू हर्ष करेल तेही पाहण्यालायक ठरेल, कारण हर्ष आणि गार्गेश दोन्ही एकमेकाच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवर. फिरवण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न. टप्पा खाल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने निघाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर समाप्त झाली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एखेरीस धावफलकावर जर नजर टाकली तर धावफलक 1 धाव आणि 2 विकेट्स अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. अगदी योग्य तऱ्हेनं आपल्या गोलंदाजीला इथे कंप्लीट केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1 धाव त्यानं खर्च करताना 2 विकेट्स या ओव्हरमधनं मिळवल्या. ओव्हर नंबर 2. अमित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर येताना समोर त्याच्या विपक्षामध्ये निहार पाटील असेल. निहार आणि गार्गेश असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत. एक 1 डाऊन आणि एक 2nd डाऊनच्या माध्यमातून मैदानामध्ये आलाय, कारण दोन्ही सलामीवीरांचा विचार केला तर 1 0 आणि 1 खेळाडू 1 धावेवर असे दोन्ही सलामीवीर जे तंबूच्या आसराला परतलेत. आतापर्यंत प्रत्येक टीमला पराभूत करत ते इथपर्यंत आलेत. मात्र यावेळेस काय त्यांना ती पराभवाची कडवट चव चाखायला भाग पाडतील का टीम निहाली स्वरांगी वॉरियर्स. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये यंगस्टर टेंबोडे संघाने विजय जरूर मिळवलाय. मात्र एखादा पराभव जो जिवारी लागतो, अगदी तो हा जिवारी लागणारा पराभव असेल का, एक दारुण पराभव करण्याचा प्रयत्न इथे करतील का, ते आपल्याला बघायचं आहे. कारण यंगस्टर टेंबोडे आतापर्यंत खूप चांगला खेळ आहे. फरक त्यांना पडणार नाही विजयाने किंवा पराभवानं, मात्र खेळ म्हणून एक मानसिक दबाव म्हणून तो निर्माण होतो. यावेळेस जर आपण पाहिलं तर तिथे बॅटची कडा घेतल्यानंतर बॉलला जोपर्यंत उचलला एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. या धावफलक 1 न वाढताना 2 रन या धावफलकावर आहेत. एका चेंडूच्या समाप्तीनंतर 1.1 षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. अमित पाटील आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीचा खेळ इथे त्याच्याकडनं होईल. चांगला बॉल बॅकलिपला खाली केलं. समोरच्या बाजूने खेळला एक क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल इथेही मिळेल. बॅकलिप खाली करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. सिंगल डबलवर लक्ष केंद्रित करत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण विकेट्स आल्यात. त्यामुळे इथे आणखी विकेट्स गेल्या तर मग डावाच्या शेवटी बॉल शिल्लक असताना आक्रमण करताना प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण विकेट जर हातामध्ये नसतील तर मग अंतिमच्या षटकामध्ये फटकेबाजी करणं ते थोडंसं कठीण जातं. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं सजवलाय. क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय, मात्र हा पाठलाग अपुरा ठरेल. बॉल यावेळेस निघून जाईल. फाईन लेगच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4.
थँक्यू डीजे. चांगला फटका होता इथे. जर आपण पाहिलं तर गुडघ्यावर बॉडीचा वेट ट्रान्सफर केला आणि त्यानंतर तिथे एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला जे ट्रेंडिंग मध्ये स्ट्रोक आहेत त्या ट्रेंडिंग मधला हा फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला निहार पाटील कडनं. यावेळेस मात्र यष्टी उद्ध्वस्त केली आहे. बॅकफुटला गेला आणि बॅकफुटला जात असताना फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे जर आपण पाहिलं तर निहार याची यष्टी उद्ध्वस्त केली आहे. माघारी परतवले त्याला. एक चांगला बॉल अमित पाटील कडनं. विकेटचं बदन खेळाडू बाद. ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवाला. ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला. फ्रंट फूट आणि बॅकफूट ते ओळखून खेळणं गरजेचं असतं आणि यावेळेस बॅकफूटला खेळण्याच्या नादात आपली विकेट गमावली आहे. बॅकफूटवर खेळणं किंवा फ्रंट फूटवर खेळणं यातला फरक काय असतो ना तो या बॉल नंतर आपण त्याबद्दल थोडंसं बोलू शकतो. अमित पाटील सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. एक विकेट मिळवली आहे. 4 बॉलमध्ये 6 धावा खर्च करत असताना चांगला बॉल तिथे जर आपण पाहिलं तर एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. एक मॅच झाली होती शारजाच्या इंटरनॅशनल स्टेडियमवर टेनिस बॉल क्रिकेटची. भारत आणि पाकिस्तान, झहीर कालिया आणि ते पाकिस्तानची टीम होती ज्यामध्ये भारतीय संघ खेळताना पाकिस्तानच्या ज्या पेसर्सला पूर्णपणे फ्रंट फूटवर खेळला आणि त्यामुळे रन्स बनले आणि तिथे दुसऱ्या डावामध्ये संपूर्ण पाकिस्तानचा संघ हा बॅकफूटवर खेळताना पाहायला मिळाला. त्यामुळे तिथे विकेट्स आल्या आणि रन्स बनल्या नाही. तुम्ही कुठल्या गोलंदाजीला कशा पद्धतीने खेळता याचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे. इथे विकेट किपिंगच्या माध्यमातून चांगलं काम केलंय मात्र तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे की हा बॉल त्या विकेटला स्पर्श झालाय की नाही ते चेक केलं जाईल. बघूया नेमकं तिथे काय घडलंय. आमचे तिसरे पंच आशुतोष वेवारे ते निर्णय देतील, तपासतील काय घडलंय नेमकं त्या क्षेत्रामध्ये. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेट मिळेल. 8-3 अशी स्थिती होती. आता मात्र त्यामध्ये वाढ झाली आहे कारण 4 विकेटचं पतन झालंय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. चांगल्या पद्धतीचा खेळ या मॅच मध्ये इथे जरूर दाखवलाय. सुरुवातीपासनं आपण जर पाहिलं तर निहाली स्वरांगी वॉरियर्स गोलंदाजीच्या माध्यमातून कधी चांगलं काम झालं तर तिथे फिल्डिंगनं धोका दिला. जेव्हा फलंदाजी खराब झाली तेव्हा त्यामधनं चुका झाल्या. मात्र काहीतरी चुकीनं त्या मॅच गमवाव्या लागल्या. मात्र खरं सांगायचं तर त्यांची फिल्डिंग तीच विचाराधीन राहिली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा फिल्डिंग मध्ये दोष आला तेव्हा तेव्हा त्यांना तो पराभव स्वीकारावा लागला. कालचा जो संध्याकाळचा पराभव होता मॅच नंबर 4 मधला जेव्हा 7 बॉल मध्ये 25 ची गरज होती 7 मध्ये 24 ची आणि तिथे शेवटच्या बॉलवर 5व्या बॉलवर मिसफील्ड झाली. एक सिंगल आली आणि तदनंतर मग तो षटकार आला आणि मॅच ऑन झाली आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 18 रन्स ज्या त्यातल्या काही रन्स या मिडफील्डने गेल्या आणि त्यामुळे ती मॅच त्यांना गमवावी लागली. चुका सुधारणं गरजेचं आहे. 2 ओव्हरचा खेळ. 2 ओव्हर नंतर 4 विकेट्स 8 धावा. यंगस्टर टेंबुडेचा खेमा पहिल्यांदा चिंतातूर आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण तुम्हाला जेव्हा विजयाची लत लागते, सवय लागते ना, मग एखादा पराभव जेव्हा वाटायला येतो तेव्हा ते प्रेशर किंवा ते टेन्शन काहीतरी वेगळं असतं. सातत्यानं विजय संपादित करत आले आणि इथे जर आपण पाहिलं तर थोडीशी दयनीय अवस्था आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांची पाहतोय. कारण 8 धावा दाफलकावर 4 विकेट्स गेल्या, 2 ओव्हरचा खेळ झालाय. प्रोजेक्टेड स्कोर याच रन रेटनं जर पुढे राहिला तर तो 24 दाखवतोय. हर्ष पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये त्याला कंटिन्यू केले गेले. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, तिथे ड्राईव्ह करायचं होतं. अवे फ्रॉम द बॉडी तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला गेला. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगली गोलंदाजी केली आहे हर्षनं. 2 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. यावेळेस मात्र चांगला फटका, क्षेत्ररक्षक तिथे बीट होईल, बॉल निघून जाईल, सरळ सीमा रेषा पार, षटकारामध्ये कन्वर्ट होईल. 6 अगदी चांगला स्ट्रोक यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. ऑफस्टंपच्या बाहेर या बॉलची पिचिंग होती. गार्गेशनं खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक वेट केला, पॉज घेतला होता आणि पॉज घेतल्यानंतर एक प्रॉपर कनेक्शन तिथे आपल्याला पाहायला मिळालं. एक पॅरलल स्ट्रोक होता, खूप जास्त उंची नव्हती, मात्र षटकार मिळवण्याकरता तो काफी होता. अगदी तसा हा स्ट्रोक जाऊन सीमारेषेच्या बाहेर पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्यांदा फेकून दिले बॉलला, सीमा रेषा पार, षटकार. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी, क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी. बॅक टू बॅक 2 चांगले हिट तिथे आपल्याला पाहायला मिळाले. षटकारामध्ये परावर्तित केलं गेलंय बॉलला. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 20 या आकड्यावर. हर्ष थोडासा महागडा या ओव्हर मध्ये, जरूर त्याला ठरवलंय गार्गेशनं. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा खेचून मारायचा होता, थोडासा स्वतःवर नाराज आहे. फटका ज्या क्षेत्रामध्ये खेळायला हवा होता त्या क्षेत्रामध्ये खेळला नव्हता, त्यामुळे स्वतःवर ची नाराजी त्यानं त्यानंतर दर्शवली. धावसंख्या 21 आहे. 2.4 षटकांचा खेळ. चांगली टोटल धावफलकावर उभी करण्याकरता आता मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर जबाबदारी आली आणि ते मैदानाच्या आतमधनं ती जबाबदारी स्वीकारत असताना विशेषतः गार्गेश ज्यानं चांगली फलंदाजी केली, बळीराम मैदानाच्या आतमध्ये इथे ब्लाइंड स्ट्रोक, चेंडू आणि बॅट मधला संपर्क नाहीये, चेंडूपर्यंत बॅट पोहोचली नव्हती. एक ब्लाइंड स्ट्रोक आपण म्हणू शकतो तो इथे येत असताना बॉल टप्पा खाल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. 2.5 षटकाचा खेळ आतापर्यंत अद्यावत झालाय. यावेळेस समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक घेतोय. श्रवण त्या क्षेत्रामध्ये आहे. जोपर्यंत त्यानं बॉलला उचललं, एक सिंगल धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होती आणि धाफलक सिंगल डबल का होईना मात्र आता पुढे सरकतंय. कारण जे अडकलं होतं, खुंटलं होतं, जे पुढे सरकायला तयार नव्हतं, ते धाफलक आता 3 ओव्हर नंतर 22 वर पोहोचलंय. म्हणजे 7.33 ही सरासरी धाफलकावर अधोरेखित झाली आहे, जी पहिल्या 2 ओव्हर मध्ये अगदीच कमकुवत होती. 4च्या सरासरीनं धावा पुढे सरकत होत्या. मात्र या ओव्हर मध्ये 2 षटकार आले. गार्गेश ज्यानं प्रभावित केलं, या डावामध्ये चांगला खेळ त्याच्याकडनं पाहायला मिळाला. नवीन गोलंदाजीच्या ट्रॅकवर रोहित किनी, एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू, एक अनुभवानं परिपक्व असलेला खेळाडू, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यूहरचना, थोडासा बदल करून दोन्ही एंड कडनं आपण खेळतो. यावेळेस जर आपण पाहिलं तर सफाळे, टेबी खुडावे रोड एंड कडनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज रोहित किनी. रोड एंड जो आहे तिकडनं गोलंदाजी
करण्याकरता सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल किंवा व्यूहरचना आखली जाते. यावेळेस जो शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू होता त्याला तिथे शॉर्ट दरम्यान मध्ये गली घेतली आहे, पॉइंट घेतलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला जोरकस मारायचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नाही आहे. एक सिंगल मिळेल त्यापेक्षा जास्त नाही. एकावर समाधान मानावं लागेल आणि 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 आकड्यावर 3.1 षटकाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गौरव किनी जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि समोर गार्गेश चांगली बॅटिंग केली. या 200चा स्ट्राईक रेट आहे. 7 बॉल त्यांना आतापर्यंत फेस केलेत, 14 बनवलेत. त्यावेळेस ऑन साइडला फटका सजवला. एक क्षेत्ररक्षक आहे, दुरून बॉलवर झेपावतोय जोपर्यंत उचललं गेलं. एक सिंगल इथे धाफलकावर लागलेली आपल्याला पाहायला मिळते. रोहित किनी थोडासा स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला, मात्र शेवटची मॅच त्यामध्ये आपला दमखम दाखवत एक चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. ते म्हणतात ना, केला इशारा जाता जाता, कारण येणाऱ्या पुढच्या सीझन मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये यायचंय. त्यामुळे इथे तो एक चांगला इशारा करत तुम्हाला स्पर्धा सोडावी लागेल. यावेळेस मात्र हा बॉल अगदी खुलवर टप्प्यावर तिथे हाताळला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. 3.3 धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा या धाफलकावर आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र फुलटॉस बॉल हवेमध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये एक चांगला कॅच तिथे कॅरी झालाय. विकेट मिळेल, माघारी परतावा लागेल बॅटरला. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. हर्ष तिथे क्षेत्ररक्षण करत होता. फुलटॉस बॉल होता ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. बॉल खूप काळ हवेमध्ये राहिला आणि त्यानंतर हर्ष न एक चांगला कॅच तिथे कॅरी केला. विकेट मिळवली, माघारी परतवलं बॅटरला. विकेट नंबर 5, धक्का क्रमांक 5, 5वा गडी बळीराम यावेळेस बाद होऊन तंबूच्या आसरेला परत. खेळाडू असतील किती ना त्यांना स्वप्नील डॉनची भीती. असं खेळाडू असतील किती ना त्यांना डॉन दादाची स्वप्नील दादाच्या सालिंगची स्पर्धा भरते पालघर जिल्ह्यावर. पालघर जिल्ह्यावर, पालघर जिल्ह्यावर दादाच्या संघाची साऱ्यांना वाटते वागावं भीती. स्वप्नील दादाच्या संघाची साऱ्यांना वाटते वागावं भीती. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज रोहित किनी. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल इथे. षटकातील पुढचा बॉल इथे चेंडूला सोडून दिलं. पंचांनी आपली कामगिरी पूर्ण केली. वाईटचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते 25 या आकड्यावर. सौरभ मैदानामध्ये आलाय. एवढी पडझड याआधी झालेली नाही आहे. या तळागाळाच्या फलंदाजांना याआधी संधी मिळाली नाही, मात्र लीग स्टेजच्या शेवटच्या मॅच मध्ये या सर्व फलंदाजांना संधी मिळते इथे आपला परफॉर्मन्स करण्याची. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. एक या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होते. धावफलक 26 या आकड्यावर. शांतता आहे सध्या मैदानामध्ये. एरवी लवकरात लवकर मॅच फिनिश करणं, चांगला परफॉर्म करणं हे आपण पाहिलंय टीम यंगस्टार टेम्पोडेकडनं. मात्र इथे थोडासा स्ट्रगल त्यांचा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा 5 विकेटच्या पतनानंतर. 4 ओव्हरचा खेळ झालाय. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पुढचा गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर येण्याआधी एक संधी देऊ डीजेला. जिथे तिथे एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग स्पर्धा ही आली. माकणे सफाळेमध्ये सुंदर नूतन नगरी, क्रिकेट खेळतो माझा पालघर वसईतील 18 गावचा गरी.
थँक्यू डीजे थँक्यू. बघा, उपस्थित सर्व कमिटी मेंबर्स, आजच्या दिवसामध्ये जे कमिटी मेंबर्स उपस्थित असतील त्यांनी हा सामना संपल्यानंतर मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. सर्व कमिटी मेंबर्स जे आज उपस्थित असतील या ग्राउंडवर त्यांनी हा सामना संपल्यानंतर लगेच व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे. ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. सत्तावीस धावा धाफलकावर आहेत. 5 विकेटचं पतन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. 5वं षटक अमित पाटील जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 7 धावा खर्च केला. 1 विकेट त्यानं त्या ओव्हर मध्ये मिळवली. पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना गोलंदाजी करण्याकरता सज्ज होताना पहिला स्लोवर फुल टॉस फेकून दिलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता आणि एक चांगला आघात त्या बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. ही दुकटन वर्सेस टेंबोडे लढत नाही तर अमित वर्सेस गार्गेश आहे. बघा, दोघांचे हावभाव बघा, एकमेकांना खुन्नच देतात. निश्चित अमित पाटीलच्या विपक्षामध्ये हात खोलणं थोडंसं जिकरीचं असतं. मात्र तिथे एक लूज डिलिव्हरी होती. फुल टॉस बॉल होता आणि त्याला योग्य तऱ्हेनं षटकारामध्ये कन्वर्ट केलंय. या 6च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 33 आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. गार्गेश चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. 10 बॉल त्यानं फेस केले ज्यामध्ये 22 रन्सवर तो बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करत असताना अमित पाटीलच्या विपक्षामध्ये अमित आणि गार्गेश मधला संघर्ष. हा बॉल ऑफ्टमवर पडला. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येने भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर 34 या आकड्यावर. काही आवाज येत आहेत. मैत्री ही क्रिकेट मध्ये गरजेची आहे आणि ती मैत्री या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे थोडस स्लेजिंग ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 1 रन इथे मिळेल त्यापेक्षा जास्त घेण्याचा प्रयत्न धोकादायक असू शकतो. त्यामुळे एकच धाव्यावर समाधान मानलंय आणि या 1च्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 35. 5 विकेटच्या पतनानंतर प्रोजेक्टेड स्कोर वर नजर टाकली तर तो 48-50च्या दरम्यान दिसतोय. कारण पर ओव्हर 8 रन सध्या बनतायत. अमित ला पहिल्या बॉलवर एक षटकार खावा जरूर लागलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र शरीरापासून दूर थोडासा ड्राईव्हचा प्रयत्न होता. इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण फंबल झालं. त्यामुळे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची संधी मिळाली आणि तिथे 2 धावा ज्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीने धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 37-37. सौरभ यावेळेस स्ट्रायकर एंड कडे आहे. क्रमांक 7 वर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर ऑफ्टमच्या खूप जास्त बाहेरची पिचिंग आहे. थोड्याशा चुका अमितच्या माध्यमातून आपण जरूर पाहतोय. अतिरिक्त रन्स त्या धाफलकावर वाढताना आपण पाहतोय. 38 धावा या धाफलकावर आहेत. अमित आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मात्र तिथे जर आपण पाहिलं तर झेल सुटतोय. जीवनदान मिळत आहे आणि त्याबरोबर रन्स त्याही मिळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 39 या आकड्यावर. 39 ऑन बोर्ड. अमित पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल ऑफ्टमवर पडला. हा 3रा वाईड आहे या ओव्हरचा. थोडीशी खराब कामगिरी यावेळेस आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून अमित पाटील कडनं पाहायला मिळते. तिथे आपली गोलंदाजीची जी साईड आहे ती चेंज केली. पंचांच्या उजवीकडनं यावेळेस तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होणार आहे. इथे बीमर आलाय आणि हा बीमर टीमला बीमार करून सोडेल. कारण या बीमरवर आलाय तो षटकार. 6.
एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. बीमर आलाय आणि बीमर बरोबर षटकार आलाय अमितच्या विपक्षामध्ये. खराब गोलंदाजी आता त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कमबॅक करणारा हा बॉल अमितच्या वतीनं हाताळला गेला. बॉल टप्पा खाल्यानंतर थोडासा कट झाला, आतल्या बाजूने आला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपानं 46 धावा दाफलकावर आहेत. 5व्या षटकातील शेवटचा बॉल तो अजूनही प्रगतीपथावर येणं बाकी आहे. अमित यावेळेस लोवर फुल टॉस, चांगला स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा रेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होतोय. रन्स मिळतील 4. बिटवीन द गॅप खेळला होता. लॉंग ऑन आपल्या जागेवर होता, मिड विकेट होता, मध्ये काऊ कॉर्नरचं क्षेत्र ते पूर्ण खाली होतं आणि त्या क्षेत्रातनं हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल सीमा रेषे पलीकडे तिथे परावर्तित झालाय. चौकार मिळालाय 4. हे बघा रिप्ले मध्ये दाखवलं जात आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर लोअर फुल टॉस होता. वेगानं तो स्ट्रोक तिथे प्ले केला, खाली क्षेत्राची निवड केली आणि पहिल्या टप्प्याखेरीज बॉलला स्टॉप करणं ते कठीण झालं. चेंडू सीमा रेषे पार चौकारामध्ये गेलाय. एकंदर धावसंख्येवर जर आपण नजर टाकली तर या चौकाराच्या मदतीनं 51 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. आता मात्र सुस्थिती आहे, कारण अमित पाटीलचं हे षटक खूप महागडं ठरलंय. या षटकाची जर आपण विचार केला तर या षटकामध्ये खूप जास्त धावा वाईट असतील, नो असेल, टोटल 24 रन्स या ओव्हरमध्ये अमित पाटीलनं खर्च केलेत. धावा दाफलकावर आहेत. 5 विकेटचं पतन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज जयेश जो येत असताना आपल्याला पाहायला मिळते. बघूया जयेश कशा पद्धतीने मारा करेल, या ओव्हरमध्ये कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल, कारण जिथे अडचणीमध्ये आहेत यंगस्टर टेंबोडे असं वाटत होतं तिथे अमित पाटीलचं एक 24 धावसंख्येचं षटक आलं आणि मॅचचं चित्र पूर्णपणे बदललं. इथे मात्र सफल होत असताना चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, आम्हाला वाटतं बॅटच्या आतल्या साईडची कडा ही बॉलला लागली की पायाला लागलं ते तिथे दर्शवलं झालं. लेगबायचा इशारा आलाय आणि लेगबायच्या स्वरूपानं धावफलकामध्ये वाढ होती. धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचते ते एकंदर 52 या आकड्यावर. जयेश पाटील शेवटचं षटक त्याच्या हातामध्ये आहे. इथे यष्टी उद्ध्वस्त केली आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट हे त्यानं फलंदाजाला सांगितलंय आणि त्याला परतीचा प्रवास करायला भाग पडलाय. एक चांगला चेंडू इथे जयेशच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळाला. अचूक टप्पा होता आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर तिथे हा चांगल्या टप्प्यावरचा बॉल जाऊन यष्टांवर आदळला. विकेट मिळाली खेळाडू बाद. कारगेश पाटील 15 बॉल फेस केले, 33 धावा त्यानं धावफलकावर जोडल्या. अगदी अप्रतिम इनिंग त्याची राहिली. इथे जर आपण पाहिलं तर 2 पायांच्या मधनं हा बॉल यष्टांवर जाऊन आदळला आणि तिथे विकेट मिळवली. माघारी परतवलं बॅटरला. पाय जर आपण पाहिलं तर त्यामध्ये जास्तीचा गॅप होता आणि बरोबर तिथनं हा बॉल विकेटवर जाऊन आदळताना आपण पाहतोय. यष्टी उद्ध्वस्त होती. विकेट नंबर 6 6वा झटका या मॅचचा इथे लागलाय. निहाली स्वरांगी वॉरियर्स गोलंदाजीचं प्रदर्शन चांगलं राहिलं होतं, मात्र एक ओव्हर या मॅचचा चेहरा बदलवणारी ती ओव्हर निश्चित आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 चेंडूचा खेळ अजूनही या ओव्हर मधला शिल्लक आहे. समोर डावकरे हाताने फलंदाजी करण्याकरता सौरभ ओझे जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
सौरभ नावाचे 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. एक सौरभ वझे आणि एक सौरभ पाटील असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत, ज्यामधला सौरभ वझे यावेळेस स्ट्रायकर एंड कडे आहे जयेश पाटीलच्या विपक्षामध्ये. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र चांगला फटका, तिथे खाली क्षेत्राची निवड केली आहे. बॉल अगदी वेगानं चाललाय, सरळ सीमारेषा पार, चौकारामध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 4. चांगली फलंदाजी ऑफ्टमच्या बाहेर शफल झाला आणि शफल होत असताना फाईन लेग तिथे खेळण्याचा हा प्रयत्न होता. फाईन लेगच्या खेळाडूला बीट केलं, मग त्यानंतर थांबवणं कठीण होतं. चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकार आला. या चौकाराच्या मदतीने धावत संख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. एकंदर एन्काउंटर टोटलवर या मॅच मध्ये कुणाचं एन्काउंटर केलं जाईल ते आपल्याला बघायचंय, कारण 56 धावा या धावफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. इथे येणारे जे बॉल आहेत 3 चेंडू, ज्यामध्ये आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये गरजेची आहे आणि ती आक्रमकता हे खेळाडू दाखवतील का. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर 4-4 या धावसंख्येवर बॅटिंग करतायत. मात्र सौरभ वझे त्यानं एकच बॉल फेस केलाय, ज्यावर त्याने एक चौकार तिथे खेचलेला आपल्याला पाहायला मिळालाय. 56 6 विकेटच्या पत्तानंतर अजूनही या डावातील 3 चेंडू शिल्लक आहेत. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. रन चा प्रयत्न आहे, मात्र इथे विकेट मिळेल, माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक गडी तंबूच्या असलेला विकेट नंबर 7. 7 गडी 56 धावा धावफलकावर असताना ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुपटन गावचा आपला आयोजकांची जी गीतं आहेत त्या तुम्हाला डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड एक चांगला स्ट्रोक, आपल्या पायाचा वापर करत असताना जिथे बॉलला स्टॉप करण्याचा प्रयत्न केला, बॉडीला स्ट्रेच केलं गेलं होतं. इथे जर आपण पाहिलं तर 3ऱ्या रन करता पलटलेत आणि विकेट. आणखी एक गडी तंबूच्या असरला परत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज जयेश इथे मात्र आतल्या साईडला लागलाय. बॅटच्या एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबलचा प्रयत्न इथे धोकादायक असू शकतो आणि तरीही तो केला जाईल, कारण डावाचा शेवटचा बॉल आहे. एकंदर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या लागली गेली ती 59 आणि विजया करता 6 षटक 36 बॉल 60 धावा. हे बघा तुम्हाला पॉइंट्स टेबल जे आहे ते शो केलं जात आहे. यंगस्टार टेंबोडे 4 मॅच खेळल्यात, 4 मॅच जिंकलेत. 0.88 त्यांचा नेट रन रेट आहे. 8 गुणांसह या गुणतालिकेमध्ये नंबर 1 या पोझिशनवर आहेत. नंबर 2 वर आपण जर पाहिलं तर आई एकविरा ग्रुप माकणे 5 मॅचेस 3 मॅच ते जिंकले, 2 मॅच ते पराभूत झाले. 0.02 हा त्यांचा नेट रन रेट आहे. 6 गुण आणि ज्यानं ते दुसऱ्या क्रमांकावर. 3ऱ्या क्रमांकावर जय बजरंग बिरवाडी 5 मॅचेस 3 विन 2 लॉस -0.09 हा त्यांचा नेट रन रेट आहे.
आणि 6 गुणांसह ते पुढे आहेत. त्यानंतर क्रिएटिव्ह 11 माकडे ज्यांना 4 गुण मिळवता आले. निहाली स्वरांगी वॉरियर्स सध्या मॅच सुरू आहे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोली ज्यांच्या नावावर 2 गुण आहेत. सर्व 6 संघ आणि 6 संघांचे संघ मालक यांचा पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद. आपण या स्पर्धेशी जोडले गेले. जे 3 वर आहेत ते संघ मालक आणि ते संघ निश्चित आपल्याला संडेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. मात्र क्रिएटिव्ह 11 माकडे, निहाली स्वरांगी वॉरियर्स आणि अजून कोण एक तिसरा 6व्या नंबरची टीम दाखवणार आहे, त्यांचं नाव राहील विहान सुपर किंग भाडोली या सर्व टीमचे संघ मालक, या तिन्ही टीमचे संघ मालक आपलं मनपूर्वक धन्यवाद की आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवला, आपण या स्पर्धेत खेळलात. विजय पराजय हा क्रिकेटचा एक अविभाज्य घटक आहे. या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी निश्चित आपल्याला विजय संपादित व्हावा याकरता आपल्याला शुभेच्छा असतील. ए गटाच्या मॅचेस या इनिंग नंतर समाप्त होतील. मात्र उद्या सकाळी आपण पुन्हा एकदा ब गटाच्या चांगल्या मॅचेस घेऊन आपल्या सोबत आम्ही जरूर असू. तुर्तास मी थांबतोय. आपल्या सोबत समालोचन कक्षामध्ये जॉईंट होईल उत्कर्ष पाटील. यस, धन्यवाद. थँक्यू सो मच. अक्षय पांडव सरांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय सुंदर समालोचन. या स्पर्धेचे मुख्य समालोचक एका बाजूला मनोज पाटील सर आणि एका बाजूला आपण बघतो अक्षय पांडव सरांना आपण ऐकताय. अगदी आजच्या दिवसातला शेवटचा मॅच 6 षटकं आणि आपण पाहू शकाल गरज ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहतोय 60 धाव्यांची. दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होईल. आगरी प्रीमियर लीग 20-25 मात्र देखणं सुंदर आयोजन नियोजन आणि आजच्या दिवसातला अगदी आपण पाहतोय शेवटचा मॅच. ग्रुप ए साठी 3 दिवस राखीव, ग्रुप बी साठी 3 दिवस राखीव आणि अगदी शेवटचा दिवस, अंतिम दिवस या स्पर्धेचा. एक चांगली आणि सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जातील. अगदी शेवटची इनिंग 6 षटकं आपल्याला पाहायला मिळतील आणि आपण पाहतोय विरल नायर सर, अजित म्हात्रे सर मंद मंद पावलांनी दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. छत्तीस बॉल आणि 60 धाव्यांची गरज. टार्गेट 60 धाव्यांचं राहिलं. 10ची सरासरी राखावी लागेल. एका बाजूला नेहाली स्वरांगी वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय टेंभोडे हा संघ आपल्याला पाहायला मिळालाय. आजच्या दिवसात त्यांची कामगिरी देखील अत्यंत महत्त्वपूर्ण राहिली, जे अनबिटन आहेत या स्पर्धेमध्ये. यंगस्टर टेंभोडे हा संघ आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानाच्या आत. एका बाजूला आपण पाहतायत चिन्मय आणि एका बाजूला त्यांच्या समवेत रोहित यांना आपण पाहू शकाल. गोलंदाजी ट्रॅक वरती गार्गेश आणि जे अचूक गोलंदाज आजच्या दिवसात पहिलंच षटक मेडन देखील हाताळलं आजच्या दिवसाचं, तेच गार्गेश आपल्याला बघायला मिळतील. 60 धावा. एका बाजूला अनबिटन असा पुढे टॅगलाईन ज्यांच्या लागली तो संघ यंगस्टर टेंबोडे. सामन्याला सुरुवात होईल पहिला बॉल घेऊन ओव्हर द स्टंप्स. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. आजच्या पहिल्या दिवसात तुम्ही जरूर मेडन षटक फेकलं असेल, संध्याकाळच्या सत्रामध्ये नाही चालणार. पहिल्याच बॉलला फेकून दिलं ऑन साइडला, मिड विकेटला क्लिअर करणारा गगनभेदी षटकार. 6. प्रेक्षकांनी प्लीज चेंडू जरा मैदानामध्ये पाठवायचा आहे आणि जुने चेंडू कोणाकडे असतील ते सुद्धा मैदानात फेका, कारण ज्या गाडीमध्ये चेंडू राहिले त्या गाडीची किल्ली हरलेली आहे, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होईल. जुना चेंडू कोणाकडे असेल तर फेका प्लीज.
पहिल्याच बॉलवरती आपल्याला षटकार बघायला मिळाला. चांगली बॅटिंग चिन्मय तरे मैदानाच्या आतमध्ये अगदी येता क्षणी पहिल्याच बॉलवरती आक्रमक पवित्रा स्वीकारताना आपल्याला पाहायला मिळाले. गार्गेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती इकॉनॉमिकल गोलंदाज जरूर आहेत, परंतु या षटकात नाही, या षटकात पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. दुसऱ्या बॉलवरती देखील स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लॉंग स्टॉप मधून अगदी सीमा रेषेलगत चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील आणि शेवटच्या क्षणाला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. बघता बघता धावसंख्या 2 जरूर सेव्ह झाल्या, म्हणजेच धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती मनोज सर 8 धावा जाऊन पोहोचतात. 60चा पाठलाग करताय. सुरुवात चांगली राहिली. मेडन षटक जरी हाताळलं असलं तरी त्यावेळीचा सामना वेगळा होता. त्यावेळीला सचिन घरत पारगावचा खेळाडू होता, परंतु इथे चिन्मय आहे षटकारांचा बादशाह म्हणून त्याला सुद्धा ओळखलं जाते. तर एका बाजूने भाडोली एक्सप्रेस या नावाने ओळख निर्माण केलेला गोलंदाज गार्गेश, इथे सुरेख फटका अप्रतिम, परंतु सौरभ पाटील येतोय चेंडूच्या खाली. इथे गडी बाद होतोय. बघा पहिल्या चेंडूवर षटकार जरी मारला असला तरी मात्र त्याला माघारी धरण्याचं तंत्र हे गार्गेशकडे होतं आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. फलंदाज बाद. चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. फटका देखील तेवढाच चांगला होता. सौरभ पाटील सरपाडा यांना पण पाहिलं, अगदी ओव्हरस्टेपिंग करून मात्र खेळलेला फटका आणि तिथे मात्र आपण पाहू शकाल हा झेल देखील अतिशय चांगला टिपला. तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 8. या धावसंख्येवर पहिला गडी बाद होताना चिन्मय हा खेळाडू बाद झाला. उमरोळीचा हा एक स्टार खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज येतोय हर्ष. इथे उजव्याशीच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यानंतर काय कमबॅक केले गार्गेशने. 2 चेंडूमध्ये 8 धावा होत्या, तदनंतर विकेट आणि आता डॉट. अमित पाटील पॅड बांधून तयार असतील. पुन्हा एकदा गोलंदाज गार्गेश. यावेळेला हर्षला इथे लेग बिफोरचं अपील होतं. इथे जोरदार अपील होतं. विश्वास थोडासा कमी आपल्याला वाटला एसटी रक्षकाचा, कारण गार्गेशने अपील उचलून धरलं होतं, परंतु इथे बाबू दर्शवत होता की आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आहे आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की अपील केला नव्हता. चेंडू निघून जातोय एका धावेसाठी. अगदी बरोबर. या वेळेला आपण पाहतोय आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंपचा चेंडू पंच विरल नायर सरांनी पाहिला आणि तदनंतर सांगितलं की ना मुन्नांना इथे मात्र आपण पाहतोय प्लम मध्ये सापडला जाणार नाही. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 9 वरती. पुढचा बॉल आणि शेवटचा बॉल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. गुड जज अँड टेकन. फलंदाज बाद. गॉन. षटक संपलेला आहे. बळीने काय अप्रतिम झेल घेतला. झेल घेतल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारचं सेलिब्रेशन बघायला मिळत नाही, कारण त्यांना माहिती आहे आम्ही टॉपरला आहोत तर टॉपरलाच राहणार आहेत. परंतु अमित पाटील मैदानात येईल का? यंगस्टर टेंबोडे विरुद्ध फलंदाजी करण्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे का अमित पाटीलला, हा प्रश्न सुद्धा सतावत असेल. परंतु इथे नाही, अमोलला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. साखऱ्याचा हा एक अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने लगातार 4थं वर्ष आहे साखरे प्रीमियर लीग, आगरी प्रीमियर लीग होते साखरेची, त्या स्पर्धेमध्ये लगातार 4थ्या वर्षी सुद्धा प्लेअर ऑफ द सिरीज हा पुरस्कार मिळवला होता. तोच अमोल पाटील येतोय मैदानाच्या आतमध्ये. तर शुभम पाटील पहिल्यांदाच आपण बघतोय गोलंदाजी करण्यासाठी या आगरी प्रीमियर लीग 2025 मध्ये दाखल झालाय. क्या बात आहे. इथे मात्र नवीन आलेला फलंदाज आपण पाहू शकाल अमोल पाटील. 4 वर्ष सातत्य राखलं आपल्याला पाहायला मिळतं साखरे आगरी प्रीमियर लीग मध्ये. आणि आता या वेळेला आपण पाहतोय संपूर्ण आगरी प्रीमियर लीग मध्ये कुठल्या पद्धतीची कामगिरी या मॅच मध्ये करून दाखवतील. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय जवळपास प्रवास थांबलाय, परंतु गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही चांगलं. त्या अनुषंगानं मात्र आपण पाहू शकाल सध्या आता प्रयत्न करतील या 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा. हर्ष पाटील उमरोळी प्रभावी केलं या खेळाडूनं. मागचे 3 दिवस आपण पाहतोय गुणवत्ता ज्याच्याकडे ठासून भरली, ज्यानं विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड अनेक तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करत असताना हर्ष पाटील यांना आपण पाहिलंय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम पाटील. रिव्हर्स स्विचचा प्रयत्न. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत शॉट पॉइंट मध्ये. फेकी हवी तशी आली नाही. त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय एक चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. इथे 1 धाव मिळाली, म्हणजेच 10 धावा धावफलकावरती. मनोज सर
10 धावा म्हणजेच टोटल थोडीशी आपल्याला कमी 60 धावांचा पटला करताना ही 10 धावा ही धावसंख्या थोडीशी आपल्याला कमी वाटते, परंतु पडझड झालेली आहे ती 2 गडी बाद, त्यामुळे ही कमी वाटते. जर गडी बाद झाला नसता 10 धावा भरपूर काही सांगून गेले असत्या. परंतु एका बाजूने आपण बघतोय अजूनपर्यंत अमित पाटील हा खेळाडू आलेला नाही आणि अमोल यावेळेला चांगली कामगिरी करताना आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावा येतात, 14 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. शुभमने सुद्धा हा विचार केला असेल कदाचित की आम्ही टॉपरला आहोत, टॉपरला राहणार आहोत, तर इथे एक षटक हाताळून बघू. अगदी येता क्षणी आपण पाहतोय अमोल पाटील यांना पहिल्याच बॉलवरती हात खोलले. चौकाराने मात्र आता 400च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतात मैदानाच्या. पुन्हा एकदा इनसाइड आउटचा स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे चेस करतात, परंतु चेंडू थांबणं त्यांच्यासाठी कठीण राहील. चेंडू निघून जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. सलगचा दुसरा बॅक टू बॅक चौकार. आणि ह्या चौकारानंतर रुपेश पाटील यांना मात्र कॅमेऱ्यामध्ये टिपलं गेलंय. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माइल आपल्याला बघायला मिळते. काय जबरदस्त मात्र स्मित हास्य बघायला मिळते. कारण साखरेचे खेळाडू जेव्हा जेव्हा खेळतात तेव्हा तेव्हा रुपेश पाटील हे काही ना काहीतरी कमेंट्स करतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आपल्याला बघायला मिळते. 18 धावा धावफलकावरती 2 गडी देखील बाद झालेत. शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय त्यांच्या विरोधात हाणामारी आणि त्यांच्या विरोधात मारामारी चालले सध्या फलंदाजी करत असताना. एकदा बॉलर यावेळेला फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण शुभम पाटीलचं. सफाळे पारगाव चॅम्पियन लीग उत्कर्ष पाटील एकदा आमची झाली होती, त्याच्यामध्ये सफाळे गट आणि पारगाव गट या 2 गटांमधून ती लीग झाली होती. त्या लीग मध्ये सुद्धा अमोल पाटीलचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिला होता. अंतिम विजेता संघ ठरला होता याच्या नेतृत्वाखाली. शुभम यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. सौरभ पाटील पुढे सरसावेल, चेंडूला क्षेत्ररक्षण करेल, फेकेल तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचतंय. अमोल पाटील म्हणजेच एक चांगला खेळाडू, सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा ज्याने गाजवलेल्या आहेत. सफाळे गट पारगाव गट मधून देखील आगरी प्रीमियर लीग गाजवली, अंतिम विजेतापद तिथे देखील पटकावलं. तर परंतु आपण पाहू शकाल सध्या बॅटिंग देखील त्यांची चांगली राहिली. 4 चेंडूंमागे 9 धावांचं योगदान राहिलं. शुभम पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मधून प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी आपण पाहतोय सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साहाय्यानं षटक क्रमांक 2चा खेळ संपला. 10ची सरासरी राखत 20 धावांवरती 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते. येणाऱ्या उर्वरित काळात आपण पाहतोय 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 24 मध्ये 40 धावा उभ्या करायच्या स्कोर कार्ड वरती. होतील नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया पीके साऊंड्स यांना. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. यारी दोस्तीचा राजा त्याच्या नावाचा गाजा वाजा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. स्वरांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. आपला देवा दादा, आपला देवा दादा. थँक्यू सो मच. देवानंद वजेदादांचं सॉन्ग मात्र आपल्याला बघायला मिळतं. आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आणि त्यांच्याच माध्यमातून मात्र आपण पाहतोय ह्या स्पर्धेचं नेतृत्व करताना आपण पाहतात. एक अतिशय सुंदर आयोजन असतं या स्पर्धेचं. सतत 4 वर्ष आपण पाहतोय. मागची 4 वर्ष जर पाहिलं तर या स्पर्धेला देखील एक वेगळी उंची प्राप्त करण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला, रुपेश पाटील सर असतील, साखरे आणि सर्वच कार्यकारिणी मंडळी आहेत ज्यांनी मात्र भरपूर अथक परिश्रम या स्पर्धेसाठी घेतलेले असतात. पुढचा बॉल गोलंदाज तयार गार्गेश. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू बऱ्याच काळ हवेत. तिथे मात्र नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. बघता बघता सिंगल मिळते. 2 षटकांचा खेळ संपला मनोज सर, जिथे 10ची सरासरी राखली आणि 20 धावा देखील आल्या. आता 4 षटक आहेत, 4 मध्ये 40 धावा करायच्या आहेत. झेल होऊ शकला असता, टोपी नसती तर झेल होऊ शकला असता. कालपासून जवळजवळ 17 ते 18 वेळा ही कॅप पडताना आपण बघतोय. एक मजेचा भाग होता. 21 धावा धावफलकावर गार्गेशला टार्गेट करावं लागेल, कारण गार्गेशचं हे षटक जर चांगलं गेलं तर मात्र डोकेदुखी ठरेल. परंतु अमोल पाटील बघा, स्ट्रॉंग झोन आहे अमोलचा हा आणि मनगटाच्या साह्याने चेंडूला मात्र फेकून दिले. 6 धावांकरिता षटकार येतोय. चांगला स्ट्रोक आपण पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून. अगदी पुढ्यातला बॉल होता, थोडंसं बॅकफुटला गेले, तदनंतर चेंडूवरती तुटून पडले आणि चेंडूला मात्र सीमारेषा पलीकडे ओलांडताना आपण पाहिलं. चांगला फटका केला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिली फलकावरती तर 27 धावा. चांगला स्ट्रोक. धावसंख्या आपण पाहतोय 27. गार्गेश पाटील सकाळचं सत्र गाजवलं या गोलंदाजानं. संध्याकाळच्या सत्रामध्ये फलंदाज त्यांच्या विरोधात हाणामारी करतात. चांगली फलंदाजी.
चेंज ऑफ द पेस. या वेळेला आपण पाहतोय ट्रॅप मध्ये सापडलाय फलंदाज अमोल पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. विकेटचं पतन, लागलेला हादरा तिसरा, फलंदाज बाद. करतो भल्या भल्या नागार. कधी मानत नाही हार, देतो मित्रांना आधार. तर गार्गेश अग्री प्रीमियर लीग 2025 मध्ये हायेस्ट विकेट टेकर गोलंदाज ठरलेला आहे. 10 विकेट त्याच्या नावावर आपल्याला बघायला मिळतात. 3 चेंडूंचा खेळ होतो. एकंदरीत 27 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. इथून चांगली कामगिरी करावी लागेल. 60 धावांचं जे आव्हान आहे ते पार करायचं असेल तर निश्चित स्वरूपात आपण पाहू शकाल गार्गेश पाटील यांना या स्पर्धेचे मुख्य समालोचक अर्थात अक्षय पांडव सर रजा घेतात. उद्याच्या दिवसात निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा ते रिझवतील. ज्या स्पर्धेचे मुख्य समालोचन पाहतोय मनोज पाटील सर, अक्षय पांडव सर, त्यानंतर निश्चित स्वरूपात अनेक समालोचक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही या स्पर्धेची एक वैशिष्ट्यपूर्ण क्वालिटी राहिलेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावांवरती. चुकी झाली होती आमच्याकडून. तर 11 विकेट हे गार्गेशच्या नावावर झालेले आहेत. क्या बात आहे. 11 विकेट सहित मात्र चांगलं क्रिकेट. या वेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला खेळायचं होतं. गतीमध्ये परिवर्तन, बोटामधील कौशल्य वापरलं तिथे आणि अतिशय चांगला चेंडू हा देखील आपण ठेवला. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अमित पाटील, एक्स फॅक्टर, सातत्याने घातकता ही त्यांच्यामध्ये ठासून भरलेली आहे आणि तोच फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. दोन षटकार जर आले गार्गेशच्या या 2 चेंडूंवर तर 1000 रुपये अमित पाटील साठी लागले होते. परंतु गार्गेशने आम्हाला हात दाखवला गार्गेशने की एकही मारू देणार नाही. 2 तर खूप लांबची गोष्ट आहे. हा चॅलेंज करतोय तुला, एकही मारून देणार नाही. परंतु इथे हा गमतीचा भाग आहे कारण दोन्ही संघांना माहिती आहे की ही मैत्रीपूर्ण लढत आहे. हार जीत इथे काही मायने राखत नाही. क्या बात आहे, जबरदस्त. निश्चित स्वरूपात अमित पाटील यांनी सांगितलं की पुन्हा एकदा षटक टाकून दाखव. ते जर 4थं षटक त्याला दिलं तरी चालेल. व्हाईट बॉलसाठी मागणी केली. पंचांनी मात्र हा चेंडू वाईट घोषित केला नाही आणि त्याला चॅलेंज केलं फलंदाज अमित पाटील यांनी की हा बॉल आम्हाला वाईड हवा आहे आणि त्यांच्या निर्देशनास तो वाईड दिसतो. त्या अनुषंगाने वॉर रूम मध्ये आमचे तिसरे पंच जोडतील आणि तो बॉल वाईड असेल की नसेल या गोष्टी क्लिअर होतील. आपण अगदी बघणार आहोत. तिथे आशुतोष व्यवहारी सर जोडतील आणि दर्शवतील की हा चेंडू वाईड असेल का. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर तिसरं चेंडूंचा खेळ आतापर्यंत 5 फेकून झालाय आणि 6वा चेंडू फेअर डिलिव्हरी असेल की व्हाईट बॉल असेल, फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. षटक संपलंय तिसरं. 3 षटकांचा खेळ संपला मनोज सर. आता धावसंख्या या षटकात थोडीशी मंदावली. फक्त 8 धावा आल्या. आणखीन 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये 32 धावांची गरज आहे. तर बघा 6 दुसऱ्या चेंडूवर षटकार आला होता परंतु तदनंतर काय 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव दिली आणि जबरदस्त मात्र कमबॅक केले गार्गेशने. निश्चित स्वरूपात आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि 3 षटकातील पुढील रिझवण्याकरिता मी मनोज पाटील सरांना निश्चित स्वरूपात विनंती करतोय कारण पालघरला पोहोचायचं त्या अनुषंगाने ट्रेनचं टाइम जरा जवळ आलाय. तर आजच्या दिवसाकरिता आम्हाला इथे निमंत्रण दिलं. 10 तारखेला पुन्हा एकदा अक्षय पांडव सर, मनोज पाटील सर आम्हाला इथे निमंत्रण देतात. त्याबद्दल या स्पर्धेचा आजचा दिवस अतिशय सुंदर राहिला. मनोज पाटील सर तुमचाच मी थांबतो. 10 तारखेला पुन्हा भेटू. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपलं सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय कारण एका कॉलवर तुम्ही आज आले. आमचा एक समालोचक आमचे परम मित्र अजित पाटील सरांना आजचं आमंत्रण होतं परंतु त्यांचा हिंदी कॉमेंटेटर म्हणून ते पालघर जिल्ह्यामध्ये फेमस आहेत आणि त्यांना त्यांची टुर्नामेंट असल्या कारणाने येता आलं नाही. तर आमच्या शब्दाला मान देऊन तुम्ही आले त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय. भेटूया 10 तारखेला. थँक्यू सो मच. या वेळेला आपण बघतोय जबरदस्त अप्रतिम झेल आणि मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन होताना अमित पाटील माघारी जातोय. इथून आता कलाटणे आलेले आहे सामन्याला. पॉइंट टेबल मध्ये 10 गुण घेऊन नंबर 1 ला राहतील की 8 गुण घेऊन राहतात 1 नंबरला हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल.
2 गुण घेऊन निहाली स्वरांगी वॉरियर्स 4 गुणांसहित पॉइंट टेबल मध्ये वर जाईल का अजून हे बघणं महत्वाचं असेल. सामन्याला जास्त महत्व नाही, परंतु इथून हार जीत ही खूप काही सांगून जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. मिस्टर राजेश घरत हा गोलंदाज. तीन 3.1 चेंडूचा खेळ होतोय. धावसंख्या आपण बघितली तर 28 धावा. राजेश यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव निघून जातोय. अप्रतिम असं वाटलं होतं की एकतर्फी हा सामना होईल, परंतु गार्गेशने चौकार षटकारांची अक्षरशः आत्तजबाजी केली आणि धावाला एक आकार दिला आणि धावसंख्या 59 वर नेऊन पोहोचवली. आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल आज आपण बघतोय निहाली स्वरांगी वॉरियर्स संघ थोडासा अडचणीमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतोय. 28 वर 4 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. चौथं षटक सुरू आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. गोलंदाज तयार. यावेळेला एका हाताने झेल घेतलाय. यष्टीरक्षक बाबूच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्थिरावलेला आहे. चांगले यष्टीरक्षण आपल्याला बघायला मिळते. देऊया एक डीजेला संधी. एकच चर्चा ही चालू झाली, कारण आगरी प्रीमियर लीग पालघर वसईतील 18 गावचा आगरी. आगरी वादल कडाडला आता APL हा धडकला. 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 थँक्यू डीजे, थँक्यू. इथूनच कंटिन्यू करा. हे गाणं पूर्ण गाणं वाजवा, कारण खूप छान पद्धतीने गाणं रचलेलं आहे. राजू पाटील बहाडोली यांनी लिखित हे गाणं आणि जयेश पाटील माकणे यांच्या सुमधुर आवाजामध्ये आपण हे गाणं ऐकतोय. तर धावसंख्या 28 धावा, 5 गड्यांच्या मोबदल्यात ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. नेहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाची विकेट असे हे राजेश घरत यांचं षटक आपल्याला बघायला मिळतंय. पुन्हा एकदा बॉलर तयार. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज राजेश. तर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या स्थिरावलेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 ने पुढे सरसावते, माफ करा. धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 29, माफ करा, 29. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मात्र चेंडू निर्धाव निघून जातोय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 29 या धावसंख्येवर. लवकरच येत आहे आपल्या भेटीला एक खूप मोठी स्पर्धा, 40+ आगरी प्रीमियर लीग 2025. ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्ज होताना बघायला मिळेल. आणि ह्या नंतर आपण 1 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी ह्या दिवशी श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे या मैदानावर आई एकविरा चषक साखरे आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत रुपेशजी पाटील साहेब. आणि ह्यांची ही खूप मोठी स्पर्धा, तब्बल 64 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. प्रत्येक संघातील खेळाडूला टी-शर्ट देण्यात येत आहे. या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आणि प्रत्येकाला जेवणाची व्यवस्था या स्पर्धेच्या माध्यमातून केली जाते. ती स्पर्धा लवकरच आपल्या भेटीला येईल. आई एकविरा चषक साखरे. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू निघून जातोय, निर्धाव. एकंदरीत 4 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर 30 धावा. मार्च एंडिंगला किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आगरी प्रीमियर लीग 40+ चं आयोजन करण्यात येणार आहे. तरी सर्व 40+ झालेले आगरी
खेळाडू असतील त्यांनी तयारीला लागायचं आहे अशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे 40+ आग्री प्रीमियर लीगच्या कमिटीच्या माध्यमातून. आणि हा सामना संपल्यानंतर आग्री प्रीमियर लीग 2025चे जे कमिटी मेंबर्स असतील त्यांनी मुख्य मंचावर यायचं आहे. मीटिंग आहे, सभेचं आयोजन केलेलं आहे, काही विषयांवर चर्चा करायची आहे. त्या चर्चेसाठी आपल्याला एकत्र यायचं आहे हा सामना संपल्यानंतर अशी आम्हाला सूचना आलेली आहे. बारा जानेवारी ते 18 जानेवारी 2026 पुढची APL साखरेच्या मैदानावर आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला आपण बघतोय बळीराम पाटील बळी पुढे सरसावलाय, चेंडूला क्षेत्ररक्षण केलंय, फेकलंय, तोपर्यंत 2 धावा आणि या 2 धावीनंतर धावसंख्या आपण बघितली तर 32. 4.1 षटकाचा खेळ होतोय. सौरभ वजे मॅन फ्रॉम साखरे डाव्या हाताचा गोलंदाज. साखरे आग्री प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी केली होती. सौरभ वजे यावेळेला शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात असेल परंतु हर्षने माघारी धाडलंय. श्रवण वजे हा सुद्धा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्यांदाच फलंदाजी करताना या लीग मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. मोठे फटके येतील का श्रवणच्या बॅट मधून? एका बाजूने हर्ष उमरोळीचा हा एक तेज गोलंदाज म्हणून आपली ओळख निर्माण केलेली आहे, परंतु फलंदाजीमध्ये नशीब आजमावताना आपल्याला बघायला मिळतोय हर्ष. एका बाजूने सौरभ वजे डाव्या हाताचा गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता, चेंडूला लॉंग लेगला खेळून काढलाय, चेंडू जातोय 1 बाउन्स निघून सीमारेषा पार, चौकार. गावोगावी जिथे तिथे एकच क्रिकेट खेळतो माझा पालघर वसे. थँक्यू. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चांगली गोलंदाजी करताना सौरभ वजे बघायला मिळतोय. षटक क्रमांक आपण बघितलं तर 5वा सुरू आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 37 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळतात. बॅकफुटवर पूर्णपणे पाठवलेला आहे. यंगस्टर टेंबोडे संघ लय मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. अपराजित सध्याच्या स्थितीला आहे आणि ह्या सामन्यामध्ये जर पराभव झाला तर पहिला पराभव त्यांचा बघायला मिळेल, परंतु स्थिती अशी आहे की पराभव होणं थोडंसं मुश्किल वाटतंय, कारण इथून 7 चेंडूंचा फक्त खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 22 धावांचं लक्ष्य समोर आहे. 7 चेंडू आणि 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना मिस्टर सौरभ वजे. यावेळेला सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय. बळीकडे चेंडूला अडवलंय, फेकलंय, तोपर्यंत 2 धावा पूर्ण होताना 6 चेंडू आणि 20 धावा. या ऐकूया आपण एक सुमधुर गीत. ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. रांगी ट्रान्सपोर्टवाला दुकटन गावचा आपला देवा दादा. आपला देवा दादा. आपला देवा दादा. थँक्यू. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निघून जातो. निर्धाव. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 20 धावांचं लक्ष्य समोर आहे. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. सरळ बॅटने धावा येत नाहीत तर क्रॉस अँगलने खेळण्याचा प्रयत्न करतोय हर्ष.
त्यावेळेला पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू निर्धाव निघून जातोय. चांगली गोलंदाजी करताना तुषार आपल्याला बघायला मिळतोय. तुषार मडवी अप्रतिम गोलंदाजी करताना 40 या धावसंख्येवर सध्याच्या स्थितीला थांबवलेला आहे निहाली स्वरांगी वॉरियर्स या संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू निघून जातोय. चला फलंदाजाकडे मैदानात राहायचं आहे. फेअर प्ले अवॉर्ड आहे त्यामुळे थोडीशी तुम्ही त्याची काळजी घ्या. इथून एक मोठा फटका येतोय. चेंडू निघून जातोय. निहीर पाटील चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत 2 धावा दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता आणि त्या 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. चेंडू क्रमांक आपण बघितला तर चौथा चेंडू फेकून झालाय. विजयासाठी अजूनही 18 धावांचं लक्ष समोर आहे. माफ करा, दुसऱ्या धावेला 10वाच झालाय. विजयासाठी आता आपण बघतोय तर 19 धावांचं लक्ष समोर असेल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. साहिल पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. मॅन फ्रॉम बहाडोली साहिल पाटील. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल साहिल सुदेश पाटील. 2 चेंडू आणि 19 धावा. चौकार मारला साहिलने तर देवानंदजी वजेसाहेब या लीगचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. साहिल एक चौकार मारायचा आहे आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज मिळवायचं आहे. साहिल साठी हे मात्र बक्षीस आपल्याला बघायला मिळतंय. 1 चौकार आणि 1000. बघा बाबूने क्षेत्ररक्षण क्लोज करायला लावलंय. आता सगळं गोलंदाजावर आहे. चेंडू कशा पद्धतीने हाताळायचा. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथून आपण बघतोय तर 2 गुण मिळवून पॉइंट टेबल मध्ये अजून स्ट्रॉंग कंडिशन आपल्याला बघायला मिळते. यंगस्टर टेंबोडे या संघाला ए गटामध्ये कुठल्याही संघाने पराभूत केलेलं नाही. त्यांचा विजयरथ आहे. तो विजयरथ रविवारच्या दिवसामध्ये सुद्धा चालू राहील की रविवारी त्यांना पराभव पत्करावा लागेल हे आपल्याला बघायला मिळेल. परंतु सध्याच्या स्थितीला एकही संघ असा नाही की जो यंगस्टार टेंबोडे या संघाला पराभूत